Good afternoon, students. Now we are going to start the fourth section, that is history of drama. Section 4, genre, drama. What is called as genre? Genre means type of literature. लिटरेचरचा प्रकार स्टोरी आहे, ड्रामा आहे, पोएट्री आहे, या प्रकारचा. You will learn what is drama, elements and types of drama, a short history of drama, what is one act play, elements and features of one act play, and brainstorming activity based upon the drama and one act play. फोर्थ सेक्शन जो आहे लिटरेचरचा, मग 11वी मध्ये तुम्हाला ड्रामा आहे आणि 12वी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला नॉव्हेल आणि टाइप्स ऑफ नॉव्हेल आहेत. तर याच्यावर आधारित जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला जे मी पेपर पॅटर्नचा व्हिडिओ दिलेला होता त्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तर याच्यावर असणारे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असणार आहेत आणि 50 वर्ड्समध्ये लिहायचा क्वेश्चन आहे. अशा प्रकारचा सुद्धा क्वेश्चन असणार आहे जो वन ॲक्ट प्लेवर आधारित असेल, परंतु हिस्ट्री ऑफ ड्रामावर आधारित जे क्वेश्चन्स असणार आहेत हे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्यावर आधारित असणारे क्वेश्चन्स या लेक्चरच्या शेवटी दिलेले आहेत. तर हे क्वेश्चन्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत, त्याचे ॲन्सर्स मी इथे दिलेले आहेत. तर हे क्वेश्चन ॲन्सर्स तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. सो दिस इज द सेक्शन 4, हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर. इथे हिस्ट्री तुम्हाला दिलेली आहे. अंडरस्टँडिंग डिफरंट एजेस अँड कल्चर्स, वेगवेगळ्या पिरियडमध्ये, कालखंडामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे लिटरेचर, कोणत्या प्रकारचे ड्रामा एस्पेशली उदयास आले आणि त्यांची वैशिष्ट्य काय होती आणि पिरियड्स कोणते कोणते होते आणि त्या पिरियडमधले ड्रॅमॅटिस्ट जे पॉप्युलर आहेत ते कोण होते याच्याबद्दलचा अभ्यास इथे दिलेला आहे आणि वन ॲक्ट प्लेबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. नेक्स्ट आहे द रायझिंग ऑफ द मून. हा एक वन ॲक्ट प्ले आहे आणि याच्याबद्दल पुन्हा डिटेल आपण स्टडी करणार आहोत. नेक्स्ट आहे अ मिडसमर नाईट्स ड्रीम, विलियम शेक्सपियर यांची रोमॅन्टिक कॉमेडी आहे ही सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. आणि थर्ड आहे ॲन एनिमी ऑफ द पीपल. तर हा रिअलिस्टिक ड्रामा प्रकारचा ड्रामा आहे. आता हा संपूर्ण ड्रामा इथे तुम्हाला स्टडीला देणं शक्य नाही, त्यामुळे एक एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि हा जो काही वन ॲक्ट प्ले असेल किंवा ड्रामाचा एक्स्ट्रॅक्ट असेल किंवा याच्या आधीचा असणारा जी रोमॅन्टिक कॉमेडी आहे टाईप, याचासुद्धा एक्स्ट्रॅक्टच तुम्हाला दिलेला आहे. तर या प्रकारच्या लिटरेचरचा तुम्हाला इस्पेशली प्लॉट, थीम, सेटिंग, स्ट्रक्चर, कॅरेक्टर्स, मेजर अँड मायनर, कन्फ्लिक्ट या सर्वांच्याबद्दल माहिती लिहायची आहे. माहिती असणं आवश्यक आहे, समरी माहीत असणं आवश्यक आहे आणि याबद्दल तुम्हाला परीक्षेमध्ये 50 वर्ड्समध्ये प्रश्न विचारले जातील. असं स्वरूप आहे सेक्शन 4चं. पण सुरुवातीला आपण पाहणार आहोत हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. Firstly, we'll see what is drama. Drama is a composition in verse or prose to be acted on stage, in which a story is related by means of dialogue and action and is represented with accompanying gestures, costumes, scenery as in real life. And this is the definition taken from Shorter Oxford Dictionary. याचा अर्थ काय आहे हे बघू आपण. ड्रामा इज अ कॉम्पोजिशन, ही एक अशी रचना आहे जी व्हर्समध्ये असू शकते किंवा प्रोजमध्ये असू शकते, म्हणजे धड्याच्या स्वरूपात असू शकते, लेसनच्या स्वरूपात असू शकते किंवा वर्स मीन्स पोएमच्या स्वरूपात असू शकते, म्हणजे पोएटिक ड्रामासुद्धा असू शकतो. टू बी ॲक्टेड ऑन स्टेज, याचा मुख्य उद्देश काय आहे ड्रामा लिहिण्याचा, तर हा स्टेजवरती परफॉर्म केला जाणार आहे अशा उद्देशानंच तो लिहिलेला असतो. इन विच अ स्टोरी इज रिलेटेड बाय मीन्स ऑफ डायलॉग, आणि ही जी स्टोरी आहे ही स्पेशली डायलॉगच्या स्वरूपात दिलेली असते, कारण ही याचा मुख्य उद्देश परफॉर्म करणे स्टेजवरती हा आहे. त्यामुळे अँड ॲक्शन अँड इज रिप्रेझेंटेड विथ अकंपनाइंग जेस्चर्स. आता इथे डायलॉग पण जरुरी आहे आणि ॲक्शन्स पण जरुरी आहे, कारण हा परफॉर्म करायचा आहे. याचबरोबर काय आहे तर जेस्चर्स आहेत, म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव महत्त्वाचे आहेत. कॉस्ट्युम्स म्हणजे जे काही कपडे परिधान करणार आहेत त्यामधील कॅरेक्टर्स यांनासुद्धा तितकंच महत्त्व आहे, कारण त्यांचं जे कॅरेक्टर आहे त्यानुसार त्यांना कॉस्ट्यूम
घातला पाहिजे, परिधान केला पाहिजे. अँड सिनेरी ॲज इन रिअल लाईफ, आणि त्याच्याबरोबर काही प्रॉप वापरले पाहिजेत किंवा सिनेरी क्रिएट केली पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट आला पाहिजे. नेक्स्ट आणखी एक डेफिनेशन दिलेली आहे. ड्रामा इज अ कॉम्पोजिशन डिझाईन्ड फॉर परफॉर्मन्स इन द थिएटर in which actors takes the roles of characters, performs the indicated action and utter the written dialogue. And this definition is taken from a glossary of English terms by M.H. Abrams. तर या ठिकाणाहून ही या ग्लोसरीमधून ही डेफिनेशन घेतलेली आहे. दोन्हीपैकी कोणतीही एक डेफिनेशन तुम्ही लर्न बाय हार्ट करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या आन्सरमध्ये ती लिहिता येईल. आता ह्याचा अर्थ काय बघू. ड्रामा इज ए कॉम्पोजिशन ही एक अशी रचना आहे डिझाईन फॉर परफॉर्मन्स इन द थिएटर. कशासाठी डिझाईन केलेली आहे तर थिएटरमध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी म्हणून, परफॉर्म करण्यासाठी म्हणून, की ज्याच्यामध्ये जे ॲक्टर्स आहेत म्हणजे जे कलाकार आहेत टेक्स द रोल्स ऑफ कॅरेक्टर्स, वेगवेगळे कॅरेक्टरचे रोल करत असतात ॲक्टर्स. अँड परफॉर्म्स द इंडिकेटेड ॲक्शन, त्यामध्ये दिलेली जी ॲक्शन आहे म्हणजे कोणत्या कॅरेक्टरने कोणती ॲक्शन करायची आहे ही इंडिकेटेड ॲक्शन ते परफॉर्म करत असतात. अँड अटर द रिटर्न डायलॉग, आणि जे रिटर्न डायलॉग दिलेले आहेत ते उच्चारत असतात. अशी डेफिनेशन दिलेली आहे. दोन्हीपैकी कोणतीही एक डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. पेज नंबर 128 वरती तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलेली आहे. नेक्स्ट हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. नाव फर्स्टली विल लर्न द एलिमेंट्स ऑफ ड्रामा. ड्रामाचे कोणकोणते घटक आहेत हे आपण पाहणार आहोत. द एलिमेंट्स ऑफ ड्रामा आर प्लॉट, कॅरेक्टर्स, कॅरेक्टरायझेशन, dialogue, setting, stage directions, conflict and theme. We'll see these all things in details. तर याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता असते कारण यावर आधारित असणारे जे क्वेश्चन्स आहेत हे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत. तर सुरुवातीला आहे प्लॉट. प्लॉटचा मराठीमध्ये अर्थ होतो घटनाक्रम. द सिरीज ऑफ द इव्हेंट्स अकरिंग इन अ प्ले, म्हणजे त्या ड्रामामध्ये एकानंतर एक घटना घडणार आहेत तर यांचा क्रम, घटनाक्रम म्हणजे प्लॉट. इट मीन्स प्लॅन, स्कीम और पॅटर्न. त्याचा आणखी अर्थ होतो की प्लॅन किंवा स्कीम, काय योजना आहे किंवा याचा पॅटर्न काय आहे. इट हॅज बिगिनिंग, मिडल अँड एंड, आणि स्पेशली याचे 3 महत्त्वाचे भाग की बिगिनिंग आहे त्या स्टोरीला, मिडल आहे आणि एंड आहे. नेक्स्ट आहे कॅरेक्टर्स. आता या ड्रामामध्ये जे काही कॅरेक्टर्स इन्व्हॉल्व आहेत त्याला आपण मराठीमध्ये पात्र असं म्हणतो. द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ ड्रामा, अतिशय महत्त्वाचा घटक आहे हा ड्रामाचा, कारण पात्र असल्याशिवाय पुढे ड्रामा परफॉर्म केला जाऊ शकणार नाही. नेक्स्ट द प्रोटॅगोनिस्ट इज द मेन कॅरेक्टर इन द प्ले. आता त्या ड्रामामध्ये किंवा प्लेमध्ये जो काही ॲक्टर आहे, मेन ॲक्टर किंवा ज्याला आपण हिरो म्हणतो त्याला लिटररी भाषेमध्ये, लिटररी लँग्वेजमध्ये प्रोटॅगोनिस्ट असं म्हटलं जातं, आणि जो व्हिलन असतो त्याला अँटॅगोनिस्ट म्हटलं जातं. अदर कॅरेक्टर्स आर मेजर कॅरेक्टर्स, मॅनर कॅरेक्टर, स्टॅटिक अँड डायनॅमिक, फ्लॅट अँड राऊंड. आता हे आणखी काही विविध प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत. तर कोणत्या कोणत्या प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत हे आपण पाहू. मेजर कॅरेक्टर म्हणजे मुख्य पात्र आहेत, त्याच्यामधील काही हिरो असेल, त्याचे पेरेंट्स असतील किंवा राजा एखादा असेल, राणी असेल, राजपुत्र असेल, या प्रकारचे मेजर कॅरेक्टर्स. मायनर कॅरेक्टर्स काही छोटे छोटे कॅरेक्टर्स असतात. त्यानंतर स्टॅटिक असतात. स्टॅटिक म्हणजे काय, स्थिर कॅरेक्टर्स. डायनॅमिक बदलणारे कॅरेक्टर्स. फ्लॅट कॅरेक्टर म्हणजे असे कॅरेक्टर की ज्यांची ॲक्शन तुम्ही प्रेडिकेट करू शकता, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं त्याच्या बिहेवियरवरून, त्याच्या ओव्हरऑल परफॉर्मन्स किंवा अपिअरन्सवरून तुम्ही त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकता. आता ही व्यक्ती स्वभावाने चांगली आहे म्हणजे या परिस्थितीमध्ये ही या पद्धतीनं बिहेव करणार आहे, चांगलंच बिहेव करणार आहे. या प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या वर्तणुकीबद्दल जर का तुम्ही प्रिडिक्शन करू शकलात तर त्याला आपण फ्लॅट कॅरेक्टर असं म्हणतो. आणि राऊंड कॅरेक्टर म्हणजे काय, तर असे कॅरेक्टर्स किंवा अशी पात्र की ज्या पात्रांच्या बिहेवियरबद्दल, वर्तणुकीबद्दल तुम्ही प्रिडिक्शन करू शकत नाही, ते अचानकपणे ट्विस्ट घेऊन वेगळ्याच पद्धतीने वर्तणूक करत असतात किंवा त्यांच्या मनामध्ये काय स्कीम येईल सांगता येत नाही, अशा प्रकारचे कॅरेक्टर्स मीन्स राऊंड कॅरेक्टर्स. नेक्स्ट आहे बघा कॅरेक्टरायझेशन. आता कॅरेक्टर्स आणि कॅरेक्टरायझेशनमध्ये काय फरक आहे. कॅरेक्टर मीन्स पात्र किंवा ॲक्टर, आणि कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय तर पात्रांची वैशिष्ट्ये. इट मीन्स टू रिव्हील द पिक्युलॅरिटीज ऑफ द कॅरेक्टर्स. पिक्युलॅरिटीज म्हणजे सुद्धा वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स
तर त्या प्रत्येक कॅरेक्टरचं एक वैशिष्ट्य आहे, ही वैशिष्ट्य उलगडवून दाखवण्याचं काम कॅरेक्टरायझेशनद्वारे केलं जातं. टू गेन इन्साइट इन टू देअर पर्सनॅलिटीज, एस्टॅब्लिश कनेक्शन्स विथ देम. एखादी व्यक्ती स्टेजवरती आल्यानंतर तिचा ओव्हरऑल अपिअरन्स, तिचं बोलणं, तिचं बिहेवियर, तिचे डायलॉग, तिचे एक्सप्रेशन्स, याच्यावरून त्या व्यक्तीचं जी इनर पर्सनॅलिटी आहे ती तुम्हाला कॅरेक्टरायझेशनद्वारे समजत असते. म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे त्या ड्रामामधली ही चांगली आहे, कनिंग आहे, म्हणजे दुष्ट आहे, वाईट आहे, किंवा प्रेमळ आहे, किंवा पवित्र आहे, किंवा जी फार इंडिफरंट आहे, हे आपल्याला कसं कळणार? कॅरेक्टरायझेशनद्वारे कळणार. नेक्स्ट आहे डायलॉग. इट इन्व्हॉल्व्स टू स्पीकर्स. डाय मीन्स टू, दोन स्पीकर्स याच्यामध्ये किंवा दोनपेक्षा जास्त इन्व्हॉल्व असतात. तर याचे सुद्धा काही प्रकार आहेत पुढे. एक आहे मोनोलॉग. मोनोलॉग मीन्स टू स्पीक टू वनसेल्फ, स्वतःशीच बोलणे, ज्याला आपण काय म्हणतो की स्वतःचं स्वतः जी व्यक्ती बोलत असते, सांगत असते माहिती, स्वतःच बोलत असते. नेक्स्ट आहे प्रकार बघा सॉलिलुकी. सॉलिलुकीचा अर्थ होतो स्वगत करणे, मीन्स कॅरेक्टर्स थॉट प्रोसेस एक्सप्रेस्ड अलाउड. आता ह्या ठिकाणी कॅरेक्टरच्या मनामध्ये काय बोलायचं आहे, म्हणजे त्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे ती व्यक्ती मोठ्याने बोलून दाखवत असते. आणि आपण असं कन्सिडर करत असतो की तो व्यक्ती जो सॉलिलुकी करत आहे तो जे मनातील थॉट प्रोसेस बोलून दाखवत आहे ती फक्त मोठ्याने बोलल्यानंतर आपल्यालाच कळते. आणि स्टेजवरती आजूबाजूला जे काही इतर पात्र असतील, इतर कॅरेक्टर्स असतील, तर त्यांना ती काही गोष्ट कळत नाही, ऐकू येत नाही. अशा पद्धतीने आपण कन्सिडर करतो. हे मोनोलॉगमध्ये होत नाही. इट रिव्हील्स द नेचर ऑफ द कॅरेक्टर अँड गिव्स अस इन्फॉर्मेशन अबाउट द रिलेशन्स. आता बघा सॉलिलुकीद्वारे काय कळतं की एखादी व्यक्ती दुष्ट असेल तर ती दुष्ट पद्धतीनेच तिची थॉट प्रोसेस चाललेली असते, त्याबद्दल ती मोठ्याने बोलून दाखवणार आहे आणि ती व्यक्ती दुष्ट आहे हे तुम्हाला कळणार आहे. एखादी व्यक्ती चांगली असेल, तिची थॉट प्रोसेससुद्धा चांगली असणार आहे आणि ती चांगल्या पद्धतीने बोलणार आहे, त्यामुळे त्या व्यक्तीचं नेचर तुम्हाला सॉलिलुकीद्वारे कळतं. स्टेज डिरेक्शन्स. परफॉर्मन्स ऑफ द ॲक्टर्स ड्युरिंग द कोर्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द स्टोरी अलॉंग विथ द यूज ऑफ सेट लाइटिंग, म्युझिक अँड कॉस्ट्युम्स. आता स्टेज डिरेक्शन म्हणजे काय, तर जेव्हा तो जो काही ड्रामा आहे हा परफॉर्म केला जातो त्यावेळेला हा परफॉर्मन्स करत असताना त्या ठिकाणी जी काही लाईटची व्यवस्था आहे, म्युझिक आहे, कॉस्ट्युम्स आहे, याबद्दल सुद्धा डायरेक्शन दिलेली असते किंवा एक प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं असतं की कशा पद्धतीने तुम्ही गाईडलाईन प्रोव्हाइड केलेली असते, सजेशन्स दिलेले असतात ड्रामॅटिस्टद्वारे की कशा पद्धतीचे कॉस्ट्युम्स तुम्ही ठेवले पाहिजेत, कशा प्रकारची लाईटची व्यवस्था केली पाहिजे, कशा प्रकारचं म्युझिक तुम्ही या ठिकाणी एखाद्या प्रसंगाला दिलं पाहिजे. याला स्टेज डिरेक्शन्स म्हणतात. नेक्स्ट आहे कन्फ्लिक्ट. इट इज द इसेन्स ऑफ ड्रामा. ड्रामाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे कन्फ्लिक्ट. इट एनलाइटन्स लाईफ, ग्रँड्स डिग्निटी अँड वर्थ टू द ह्युमन लाईफ. आता जर त्या ड्रामामध्ये कन्फ्लिक्ट नसेल, संघर्ष नसेल, तर त्याच्यामध्ये कोणताच इंटरेस्ट निर्माण होणार नाही. तुम्ही साधे मूवी बघत असता, मूवीमध्ये सुद्धा एक जो हिरो असतो आणि विलन असतो हा कन्फ्लिक्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते सर्व कन्फ्लिक्ट सॉल्व करण्याचा प्रयत्न हिरो करत असतो आणि शेवटी मग त्याची हार होते किंवा जीत होते किंवा मृत्यू होतो. या पद्धतीने एखादी स्टोरी डेव्हलप होत असते. इन द सेम मॅनर ड्रामामध्ये सुद्धा कन्फ्लिक्ट अतिशय महत्त्वाचा आहे. कन्फ्लिक्ट नसेल तर ड्रामा पुढे जाणार नाही किंवा इंटरेस्टिंग बनणार नाही. याला अपवाद आहे मॉडर्न जो ड्रामा आहे, ज्याला ॲब्सर्ड ड्रामा म्हटलं जातं. म्हणजे समाजामध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत ह्या काही गोष्टी अर्थहीन पद्धतीने चाललेल्या आहेत, तर याचं प्रदर्शन मॉडर्न ड्रामामध्ये केलेलं आहे की जिथे कन्फ्लिक्ट इन्व्हॉल्व नाही. आता हा जो कन्फ्लिक्ट आहे हा इंटरनल असू शकतो किंवा एक्सटर्नल असू शकतो. म्हणजे बाहेरून कुणीतरी एखाद्या व्यक्तीला त्रास देते, जो अँटागोनिस्ट आहे हा प्रोटॅगोनिस्टला त्रास देतोय, किंवा जो काही प्रोटॅगोनिस्ट आहे किंवा हिरो आहे त्याच्या मनात चाललेला जो काही संघर्ष आहे याला आपण इनर कन्फ्लिक्ट म्हणतो. नेक्स्ट आहे थीम. लास्ट एलिमेंट आहे द मेन आयडिया ऑर द पॉईंट ऑफ द प्ले स्टेटेड ॲज जनरलायझेशन. म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये मध्यवर्ती कल्पना म्हणतो. तर एखादी स्टोरी
जी असते ह्या स्टोरीला मध्यवर्ती कल्पना असते. म्हणजेच काय तर एखाद्या ड्रामामधून की बाबा त्या काळातील स्त्रियांना असणारे जे काही स्त्रियांवर होणारे अन्याय आहेत या अन्यायाला वाचा फोडलेली आहे, किंवा चाइल्ड लेबरबद्दल किंवा लहान मुलांवर होणारे अन्याय आहेत याबद्दल लिहिलेलं आहे, किंवा समाजातल्या काही बुरसटलेल्या चालीरीती होत्या याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अशा वेगवेगळ्या थीम्स मी सांगितल्या. तर ह्या एका थीमवर आधारित पुढे तो ड्रामा लिहिलेला असतो. नेक्स्ट आहे बघा टाइप्स ऑफ ड्रामा. आता ड्रामाचे काही प्रकार आहेत. पहिला आहे तो आहे ट्रॅजेडी, दुसरा आहे कॉमेडी आणि तिसरा आहे ट्रॅजिक कॉमेडी. आता याचा अर्थ काय हे बघू. ट्रॅजेडी म्हणजे काय की ज्याला आपण दुःखांतिका म्हणतो, आणि कॉमेडी मीन्स सुखांतिका. दुःखांतिका म्हणजे ट्रॅजेडी म्हणजे ज्याचा शेवट हा वाईट पद्धतीने होतो, म्हणजे जो काही हिरो आहे याचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचा जो शेवट आहे याला आपण ट्रॅजेडी म्हणतो. कॉमेडी मीन्स सुखांतिका म्हणजे ज्याचा शेवट हाच गोड झालेला आहे, की सर्व काही अलबेल झालं, सर्व चांगलं झालं, अशा प्रकारचा जो काही शेवट असतो याला आपण कॉमेडी म्हणतो. याचेही पुढे काही प्रकार आहेत. आणि तिसरा आहे ट्रॅजिक कॉमेडी म्हणजे दोन्ही प्रकारचा शेवट तुम्हाला दिसेल, की काही ठिकाणी थोडंसं कुणाचा मृत्यू झालेला आहे, काही गोष्टी वाईट घडलेल्या आहेत, पण काही गोष्टी चांगल्यासुद्धा घडलेल्या आहेत. अशा प्रकारचा जो काही शेवट आहे याला ट्रॅजिक कॉमेडी म्हटलं जातं. तर कॉमेडीचे काही प्रकार दिलेले आहेत बघा. रोमॅन्टिक कॉमेडी, सेंटिमेंटल कॉमेडी, क्लासिकल कॉमेडी, कॉमेडी ऑफ ह्युमर्स अँड कॉमेडी ऑफ मॅनर्स. आता डिटेलमध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायची फारशी गरज नाही. जिथे जिथे आवश्यकता असेल त्याच्यानुसार तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा, बिगिनिंग ऑफ इंग्लिश थिएटर. आता याची सुरुवात नक्की कशी झाली याच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. ड्रामा वॉज इंट्रोड्यूस्ड टू इंग्लंड बाय रोमन्स. रोमन लोकांनी ड्रामाची ओळख इंग्लिश जी जनता आहे, इंग्लंड आहे, याला करून दिलेली आहे असं म्हटलं जातं. आता ह्या ड्रामाचा जो ओरिजिन आहे, इट हॅज इट्स ओरिजिन इन फोक थिएटर, म्हणजे लोककलातून याची सुरुवात झाली असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट बघा, कोणताही ड्रामॅटिस्ट आहे त्याला म्हणून 3 गोष्टींची मेजर आवश्यकता होती. एक आहे प्लेयर्स, दुसरा आहे स्टेज आणि तिसरा आहे ऑडियन्स. द बिगिनिंग ऑफ ड्रामा इन इंग्लंड वॉज ऑब्स्क्युअर, की क्लिअर नाही याची सुरुवात नक्की कुठून झालेली आहे. तर बघा, जे रोमन्स होते या रोमन्सनी सुरुवातीला इंग्लंडमध्ये एम्फी थिएटर एस्टॅब्लिश केलेले होते. आता या एम्फी थिएटरचा अर्थ काय आहे तर ओव्हल शेपचे थिएटर्स आहेत की जिथे मध्यभागी स्टेज आहे आणि कडेला सिटिंगसाठी किंवा बसण्याची व्यवस्था आहे, जिथे बसून लोक हा परफॉर्मन्स बघत असत. आणि रोमन जेव्हा डिपार्ट झाले, निघून गेले, त्याचबरोबर त्यांचे एम्फी थिएटरसुद्धा निघून गेले. आणि त्यानंतर त्या ठिकाणी आलेले आहेत मिन्स्ट्रल्स. आता या मिन्स्ट्रल्सचा अर्थ काय होतो की असा मनुष्य की जो मनुष्य स्वतः सिंगिंग करू शकेल, डायलॉग बोलू शकेल आणि म्युझिकसुद्धा वाजवू शकेल आणि चौकात चौकात जाऊन तो परफॉर्म करेल, अशा प्रकारचा हा प्रकार होता. नेक्स्ट आहे बघा मिस्ट्री प्लेज और मिरॅकल प्लेज. आता हे जे प्रकार आहेत, ह्या प्रकारचा जो काही ड्रामा होता तर याचा विषय काय असायचा तर बायबलमधील ज्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत याच्यावर आधारित हे ड्रामा असायचे. आणि स्पेशली जे पोप आहेत तर ते हे परफॉर्म करत असेत. तर याचा मुख्य उद्देश काय होता तर बायबलमधील ज्या काही वेगवेगळ्या स्टोरीज होत्या त्या लोकांना केवळ ऐकवून त्यांना समजतील असं नव्हतं, तर लोकांच्या समोर जर त्या परफॉर्म केल्या तर लोकांच्या लक्षात त्या खूप चांगल्या पद्धतीने राहतील, आणि म्हणून त्या स्टोरी परफॉर्म केल्या जात असत पोपद्वारे. म्हणजे तेच हिरो असत, त्यांनाच ॲक्टिंग करायचा अधिकार असे. आणि नंतर पुढे आलेले आहेत ते मोरॅलिटी प्लेज. तर या मोरॅलिटी प्लेजमध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत ते कोण असायचे तर व्हाईस अँड व्हर्सेस. म्हणजे काय तर पाप जे आहे, पुण्य आहे, हेच कॅरेक्टर असायचे आणि ते त्या ठिकाणी परफॉर्म केले जायचे. आता एव्हरी मॅन हे काय लिहिलेलं आहे तर एव्हरी मॅन हा पहिला मोरॅलिटी प्ले आहे. नेक्स्ट आहे बघा एलिझाबेथन अँड रेस्टोरेशन थिएटर. आता एलिझाबेथन पिरियड काय आहे याबद्दल सुरुवातीला आपण माहिती पाहू. आता एलिझाबेथ जी क्वीन आहे, ह्या क्वीनचा जो कालावधी आहे त्याला एलिझाबेथन पिरियड असं म्हटलेलं आहे. आणि
तो जो पिरियड आहे याला रेनिसन्स पिरियड म्हटलेला आहे, म्हणजे पुनरुज्जीवनाचा कालावधी. की या कालावधीमध्ये की कॅरेक्टर्स हे जे काही सामान्य मनुष्य आहेत यांना या ठिकाणी परफॉर्म करण्याचा अधिकार मिळू लागला, की ज्यांना दिस प्लेस हॅड नथिंग टू डू विथ रिलिजन, म्हणजे धर्माशी यांना फारसं काही घेणं देणं नव्हतं. आणि या ठिकाणी जे वेगवेगळे प्लेज परफॉर्म केले जायचे त्यामध्ये कॉमेडी असत, ट्रॅजेडी असत. आणि त्या कालावधीमध्ये महत्त्वाचे जे काही प्लेराईट होते किंवा ड्रामॅटिस्ट होते ते आहेत थॉमस किड आहे, ख्रिस्तोफर मार्लो आहे आणि विलियम शेक्सपियर. वे आर द प्राईम ड्रॅमॅटिस्ट ऑफ द एलिझाबेथन एज. एलिझाबेथन एजचे अतिशय महत्त्वाचे हे ड्रॅमॅटिस्ट आहेत. आणि यापूर्वी जी काही पोएट्री लिहिली जात असे, ही पोएट्री लिहिण्यासाठी ती ठराविक लाईनमध्येच असली पाहिजे, म्हणजे एका स्टांजामध्ये ठराविक लाईन असल्या पाहिजेत, त्याला राईम स्कीम असली पाहिजे, मीटर असलं पाहिजे, या पद्धतीचे काही रूल्स रेग्युलेशन्स होते. तर हे सर्व रूल्स रेग्युलेशन्स झुगारून देऊन ब्लँक वर्समध्ये पोएट्री लिहिण्याची सुरुवात एलिझाबेथन पिरियडपासून झालेली आहे. ठीक. 16व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये विविध थिएटर्स ड्रामॅटिस्ट या ठिकाणी आलेले आहेत. द पब्लिक थिएटर्स ऑफ द 16th सेंचुरी वेअर ओपन टू द स्काय. याची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण बघूयात. तर या ठिकाणी असणारे जे काही ड्रामॅटिस्ट आहेत त्यांनी असे काही ड्रामाज लिहिलेले होते. आणि जे थिएटर होते हे सुद्धा कसे होते, दे वेअर ओपन टू द स्काय. ओपन टू द स्काय म्हणजे काय, तर वरती ते असे खुल्या मैदानामध्ये असे असत. देअर वॉज नो आर्टिफिशियल लाइटिंग. द स्टेज वॉज अ रेज्ड प्लॅटफॉर्म सराउंडेड बाय द ऑडियन्स बाय द 3 साइड्स. आणि त्या ठिकाणी विशेष लाईट, आर्टिफिशियल अशी लाईट व्यवस्था नसायची. त्यानंतर जे स्टेज होतं, इट हॅज रेज्ड प्लॅटफॉर्म, म्हणजे तुम्ही काही फॅशन शोजमध्ये वगैरे पाहिलं असेल, एक उदाहरण म्हणून सांगते, की ज्या ठिकाणी जे स्टेज आहे हे पब्लिकमध्ये पुढे गेलेलं असतं, की ज्या ठिकाणी परफॉर्म करणाऱ्या व्यक्ती पुढेपर्यंत पब्लिकपर्यंत येऊ शकतात. अशा प्रकारचे ते त्यांचे स्टेज होते, की जे पब्लिकपर्यंत पुढे आलेले असत आणि त्याच्या तिन्ही बाजूला ऑडियन्स असत हे बसलेले असत. कॉमेडी ऑफ मॅनर्स बिकेम पॉप्युलर इन 18th सेंचुरी. 18व्या शतकामध्ये कॉमेडी ऑफ मॅनर्स पॉप्युलर झालेली होती. नेक्स्ट आहे मॉडर्न थिएटर, म्हणजे आधुनिक काळामध्ये चे थिएटर कसे होते हे पाहण्याच्या आधी थोडीशी आणखी माहिती पाहू, की क्वीन एलिझाबेथचा जो कालावधी होता या ठिकाणी लिटरेचर लिहित असताना फारसी बंधनं नव्हती आणि लोकांना आवडेल अशा प्रकारचं लिटरेचर लिहिलं गेलं. त्यानंतर थिएटर्स क्लोज झालेले आहेत. क्लोजिंग ऑफ थिएटर्स बाय द प्युरिटन्स इन 1642. 1642 मध्ये जेव्हा प्युरिटन्स आले त्यांनी हे सर्व समाजामध्ये भ्रष्ट असं वातावरण निर्माण होतं अशा प्रकारच्या ड्रामाजमुळं, प्लेजमुळं असं काहीतरी त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी सर्व थिएटर्स क्लोज करून टाकले. आणि त्यामुळं ड्रॅमॅटिस्टची सुद्धा ड्रामा लिहिण्याचा प्रकार थोडासा बदलला गेला. विथ द सिव्हिल वॉर नो थिएटर एक्झिस्टेड बिटवीन 1642 टू 1660. 1642 पासून 1660 पर्यंत थिएटर्स टोटली क्लोज होते. त्यानंतरचा पिरियड जो आहे हा रेस्टॉरेशन पिरियड आहे. आधी क्वीन एलिझाबेथचा पिरियड होता, हा रेनेसन्स पिरियड होता. आता रेस्टॉरेशन पिरियड आहे 1660 पासून. हा केव्हापासून सुरू झाला, तर विथ चार्ल्स सेकंड केम बॅक टू थ्रोन. चार्ल्स सेकंड हा त्या राजगादीवर आल्यानंतर रेस्टॉरेशन पिरियड सुरू झालेला आहे. अँड द थिएटर्स वेअर रिओपन्ड. आणि तेव्हापासून रेस्टॉरेशन कॉमेडी लिहिली गेलेली आहे. असं थोडक्यात लिटरेचर तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा सर्व बदल झाल्यानंतर आणि या काळातले जे काही ड्रामॅटिस्ट आहेत पॉप्युलर रेस्टॉरेशन पिरियडमधले, ऑलिव्हर गोल्डस्मिथ आहे, रिचर्ड शेरिडन आहे, हे जास्त लक्षात असू देत, किंवा जॉन्सन आहे, बेन जॉन्सन. नेक्स्ट मॉडर्न थिएटर आहे. मॉडर्न थिएटरमध्ये काय झालेलं आहे बघा, तर द मॉडर्न थिएटर विथ इट्स पिक्चर फ्रेम स्टेज, इट्स ॲक्ट्रेसेस टेकिंग फिमेल पार्ट्स. आता बघा हळूहळू रेस्टॉरेशन पिरियडमध्येच फिमेल ज्या आहेत ह्या
कॅरेक्टर्स प्ले करायला सुरुवात झालेली होती. याच्या आधीचा जो एलिझाबेथन पिरियड होता म्हणजे शेक्सपियरियन जे काही प्लेज होते, या सर्व प्लेजमध्ये जे काही कॅरेक्टर्स होते हे जेंट्सच असायचे आणि तेच फिमेल कॅरेक्टर प्ले करायचे. रेस्टोरेशन पिरियडपासूनच फिमेल्स यांनी पार्ट घ्यायला सुरुवात केलेली होती कॅरेक्टर्स ॲज अ कॅरेक्टर. आर्टिफिशियल लाईटसुद्धा यूज करायला सुरुवात झालेली होती आणि मॉडर्न जो काही थिएटर आहे, मॉडर्न ड्रामा आहे, याच्यामध्ये अनेक बदल घडून आले आणि या पिरियडमध्ये सर्वात महत्त्वाचे जे काही ड्रामॅटिस्ट आहेत ते आहेत हेनरिक इब्सन आहे, द ग्रेटेस्ट नॉर्वेजियन ड्रामॅटिस्ट ऑफ द 19th century, डेव्हलप्ड मॉडर्निस्ट, रिअलिस्ट अँड द सोशल ड्रामाज. आता या प्रकारचा जो ड्रामा आहे याला रिअलिस्ट म्हटलेलं आहे, सोशल म्हटलेलं आहे. तर समाजामध्ये जे काही आधुनिक घडतं आहे याचं रिफ्लेक्शन तुम्हाला मॉडर्न थिएटरमध्ये बघायला मिळेल. याचबरोबर जॉन गाल्सवर्दी, लेडी ग्रेगरी ज्यांचा एक ड्रामा तुम्हाला आहे स्टडीसाठी, WB येट्स, JM सिंग, TS इलियट, जॉन ऑस्बर्न, किंग्सले ॲमिस वेअर द 20th century great dramatist. Other important playwrights of the modern era include Anton Chekhov, Eugene O'Neill, Arthur Miller, Samuel Beckett and Harold Pinter and the many others. यातील काही महत्त्वाची नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत की ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये तुम्हाला परीक्षेत विचारले गेले तर हे सांगता आले पाहिजे. आणि सर्वात शेवटी ह्या हिस्ट्री ऑफ ड्रामामध्ये तुम्हाला अभ्यासासाठी दिलेला आहे इंडियन थिएटर, की भारतामध्ये ड्रामाची परिस्थिती काय होती. द अर्लिएस्ट सीड्स ऑफ द मॉडर्न इंडियन ड्रामा कॅन बी फाउंड इन द संस्कृत ड्रामा फ्रॉम द 1st century AD and Mahabhasya by Patanjali provides a feasible date for the beginning of the theater in England. आता बघा, महाभाष्य जे आहे पतंजली यांचं, याच्यापासून इंडियन थिएटरची सुरुवात झालेली आहे आणि याचा जन्म झालेला आहे संस्कृत म्हणजे इंडियन थिएटरच्या इंडियन ड्रामा जे आहेत याची पाळेमुळे आपल्याला पाहायला मिळतात संस्कृत ड्रामामध्ये आणि सुरुवात झालेली आहे महाभाष्यापासून. नाट्यशास्त्र बाय भारतमुनी. Modern Indian dramas has influences from all over the world as well as Sanskrit and Urdu tradition. आणि आधुनिक जो काही इंडियन थिएटर किंवा इंडियन ड्रामा आहे याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रभाव दिसेल संस्कृत ड्रामाचा आणि उर्दू ट्रॅडिशन. आता ही जी काही हिस्ट्री आहे ही हिस्ट्री पुन्हा तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकचं पेज नंबर 134 वरती थोडक्यात दिलेली आहे, ही तुम्ही स्वतःही वाचा. की पहिला जो पिरियड आहे हा मेडायवल पिरियड आहे की ज्याच्यामध्ये टाईप्स ऑफ प्लेज कुठले होते, डायडॅक्टिक होते, मिस्ट्री प्लेज, मिरॅकल प्लेज, सायकल प्लेज अँड मोरॅलिटी प्लेज. हे अगदी सुरुवातीचे ड्रामा आहेत इंग्लंडमधले. रॉबिन हुड बाय हॉवर्ड पाईल अँड एव्हरीमॅन हे जे काही आहेत हे सुरुवातीचे ड्रामा आहेत. आता हा जो काही मध्ययुगीन कालावधी आहे 11th and 15th century रेन ऑफ हेनरी फोर्थ जो होता त्याचा कालावधी किंवा त्याची कारकीर्द. यामध्ये असणारे जे काही ड्रामाज आहेत यांचे प्रकार कुठले होते, पहिला तर आहे डायडॅक्टिक म्हणजे उपदेशपर, ज्याच्यातून काहीतरी शिकवण द्यायची आहे. मिस्ट्री प्लेज, मिरॅकल प्लेज, याच्यानंतर मिन्स्ट्रल्स आले, त्यानंतर सायकल प्लेज की जे परफॉर्म करत असत ठिकठिकाणी जाऊन, अँड मोरॅलिटी प्लेज की ज्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत हे व्हॉइस आणि वर्सेस असेल आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे एव्हरीमॅन. नेक्स्ट रिनेसन्स पिरियड. पुढचा पिरियड आहे हा रिनेसन्स पिरियड आहे म्हणजे क्वीन एलिझाबेथ आणि जेम्स फर्स्ट यांचा पिरियड 1600 ते 1700चा की ज्याच्यामध्ये ट्रॅजी कॉमेडी, मेलनकली म्हणजे उदासीन अँड रिवेंज प्लेज अशा प्रकारचे ड्रामाज पॉप्युलर होते. ज्याच्यामध्ये पॉप्युलर आहेत म्हणजे शेक्सपियरचा कालावधी, रोमिओ अँड ज्युलिएट, मिडसमर्स नाईट्स ड्रीम ही कॉमेडी आहे, रोमिओ अँड ज्युलिएट ट्रॅजेडी, हेनरी फोर्थ हिस्टॉरिकल प्ले आहे, हे सर्व शेक्सपियरचे आहेत तिन्ही पण. डॉक्टर फॉस्टर्स अँड ज्यू ऑफ माल्टा बाय क्रिस्तोफर मार्लो 13व्या शतकामध्ये क्रिस्तोफर मार्लो यांनी लिहिलेले. त्यानंतर डचेस ऑफ माल्फी बाय जॉन वेबस्टर अँड चेंजलिंग बाय थॉमस मिडल्टन यांनी लिहिलेले हे ड्रामाज आहेत. नेक्स्ट पिरियड आहे रेस्टॉरेशन पिरियड. तर रेस्टॉरेशन पिरियड जो आहे हा चार्ल्स सेकंडचा आहे आणि 1660 ऑनवर्ड. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये प्युरिटन्सने थिएटर
बंद केलेले होते आणि नंतर ते थिएटर्स रिओपन झालेले होते रेस्टॉरेशन पिरियडमध्ये. 1642 to 1660 या कालावधीमध्ये थिएटर बंद होते. नेक्स्ट पुढे 4 सेकंडच्या कालावधीत हेच थिएटर पुन्हा सुरू झाले की ज्याच्यामध्ये हिरोईक ड्रामा प्रसिद्ध झाले, पथेटिक ड्रामा अँड रेस्टॉरेशन कॉमेडी प्रसिद्ध झालेली होती. आणि प्रसिद्ध जे काही लिटरेचर आहे त्या काळातलं ते आहे ऑल फॉर लव्ह ही ट्रॅजेडी आहे बाय जॉन ड्रायडन, द वे ऑफ द वर्ल्ड कॉमेडी आहे बाय विल्यम कॉन्ग्रिव्ह. नेक्स्ट आहे विक्टोरियन पिरियड. क्वीन विक्टोरिया यांचा कालावधी 1837 ते 1901. ऑल टाइप्स ऑफ प्लेज वर परफॉर्म्ड. वेगवेगळ्या प्रकारचे प्लेज जे आहेत वरती दिलेले हे सर्व या कालावधीमध्ये प्रसिद्ध झाले. द इम्पॉर्टन्स ऑफ बिंग अर्नेस्ट बाय ऑस्कर वाइल्ड, कॅन्डिया बाय जी.बी. शॉ, अ डॉल्स हाऊस अँड एनिमी ऑफ द पीपल बाय हेनरिक इब्सन हे या ठिकाणी प्रसिद्ध प्ले राईट होते आणि प्रसिद्ध त्यांचे हे ड्रामाज काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतरचा कालावधी सुरू होतो 1901 पासून 1945 पर्यंत. मॉडर्न पिरियड ही जो आहे हा युद्धाचा कालावधी पण आहे आणि त्यामध्ये असणारे जे काही ड्रामा आहेत हे ड्रामा आता चेंज झालेले आहेत. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टाईपचा आहे ड्रामा, ॲब्सर्ड प्लेस आहेत, पोएटिक ड्रामा आहेत अँड रेडिओ ड्रामा आहेत. पिग्मेलियन बाय जी.बी. शॉ, मर्डर इन द कॅथेड्रल पोएटिक ड्रामा आहे बाय टी.एस. इलियट. नेक्स्ट आहे पोस्ट मॉडर्न एरिया. ऑलमोस्ट ऑल टाइप्स ऑफ ड्रामाज वर परफॉर्म्ड अँड किचन सिंग ड्रामा हे ह्या कालावधीचं वैशिष्ट्य आहे. लुक बॅक इन अँगर बाय जॉन ऑसबर्न अँड वेटिंग फॉर गॉडेट बाय सॅम्युअल बॅकेट हे आधुनिक कालावधीमध्ये असणारे ड्रामा आहेत. तर तुम्हाला यावर आधारित क्वेश्चन येऊ शकतात की टाइप्स ऑफ म्हणजे जे काही प्लेज आहेत त्या पर्टिक्युलर कालावधीनुसार हे तुम्हाला विचारू शकतात किंवा वेगवेगळे जे पिरियड्स आहेत हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामामध्ये असणारे याबद्दल तुम्हाला लिहिता आलं पाहिजे किंवा त्या कालावधीमध्ये असणारे प्रसिद्ध ड्रॅमॅटिस्ट किंवा त्यांचे जे काही ड्रामाज आहेत प्लेज आहेत याबद्दल लिहावं लागेल. नेक्स्ट आहे वन ॲक्ट प्ले. वन ॲक्ट प्लेबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहेत. आता वन ॲक्ट प्लेचे जे काही एलिमेंट्स आहेत आणि ड्रामाचे एलिमेंट्स आहेत हे दोन्हीसुद्धा एलिमेंट थोडे थोडे एकसारखेच आहेत. वन ॲक्ट प्लेमध्ये आणि ड्रामामध्ये फरक काय मेनली, तर वन ॲक्ट प्लेमध्ये एकच एपिसोड असतो आणि ड्रामामध्ये अनेक एपिसोड असू शकतात. वन ॲक्ट प्ले मीन्स अ प्ले और ड्रामा हॅविंग वन ॲक्ट ओनली. इट मे कन्सिस्ट ऑफ वन ऑर मोर सीन्स. याच्यामध्ये एक किंवा अनेक सीन्स असू शकतात परंतु एपिसोड एकच असतो. द रायझिंग ऑफ द मून बाय लेडी ग्रेगरी हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला वन ॲक्ट प्लेचं. वन ॲक्ट प्लेज एलिमेंट्स. आता बघा मगाशी आपण ड्रामाचे एलिमेंट्स बघितले इन द सेम मॅनर. आता ह्या ठिकाणी वन ॲक्ट प्लेचे सुद्धा एलिमेंट्स आहेत. याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न येऊ शकतो राईट द एलिमेंट्स ऑफ वन ॲक्ट प्ले किंवा राईट द एलिमेंट्स ऑफ हिस्ट्री ऑफ ड्रामा. ठीक, तर याचेसुद्धा घटक यासारखेच आहेत, ड्रामासारखेच आहेत. प्लॉट आहे, थीम, सेटिंग, लँग्वेज अँड कॅरेक्टर्स. आता इथे काही वैशिष्ट्य दिलेली आहेत. फीचर्स ऑफ वन ॲक्ट प्ले. काय काय वैशिष्ट्य आहेत बघा. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राईट द फीचर्स ऑफ वन ॲक्ट प्ले. तर इथे तुम्हाला 11 फीचर्स वैशिष्ट्ये दिलेली आहेत. कोणते आहेत हे पाहू. इट हॅज वन ऑर मोर सीन्स. याच्यामध्ये 2 किंवा अधिक सीन्स असू शकतात. एपिसोड एकच असतो परंतु सीन्स 2-3 असू शकतात. इट इज कन्साइज इन मॅनर. कन्साइज संक्षिप्त. हा जो काही असतो हा ड्रामाप्रमाणे खूप मोठा नसतो, हा संक्षिप्त असतो वन ॲक्ट प्ले. इट हॅज अ सिंगल डॉमिनंट थीम विच प्रोड्युसेस सिंग्युलर इफेक्ट. आणि एका थीमवर आधारित म्हणजे काय, महिला सक्षमीकरण. एक थीमचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं किंवा चाइल्ड लेबर आहे. ठीक, या पद्धतीची एकच थीम असते ज्या थीमवर आधारित ती स्टोरी रिव्हॉल्व होत असते. ट्रीट्स प्रॉब्लेम्स ऑफ एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवनातील प्रॉब्लेमवर फोकस करून वन ॲक्ट प्ले असतात लिहिलेले. इट हॅज अ बिगिनिंग मिडल अँड एंड. ड्रामाप्रमाणे याला सुरुवात आहे, मध्य आहे, शेवट आहे. द स्टेजेस आर ॲज फॉलोज. एक्सपोजिशन इन ब्रीफ इंट्रोडक्शन. आता ह्याचे काही स्टेजेस आहेत. यातील सुरुवातीची स्टेज आहे ती आहे एक्सपोजिशन. म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला इंट्रोडक्शन दिलेली असेल. त्यानंतर कन्फ्लिक्ट, डेव्हलपमेंट ऑफ ड्रामा इज अ बॅकबोन. आणि कन्फ्लिक्ट आहे हा आत्मा आहे कुठल्याही
वन ॲक्ट प्लेचा, त्याच्याशिवाय ती स्टोरी पुढे जाणार नाही. त्यानंतर आहे क्लायमॅक्स, टर्निंग पॉईंट ऑर द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ वन ॲक्ट प्ले, दॅट इज क्लायमॅक्स, म्हणजे सुरुवात पीकला गेलेली असते ही स्टोरी. अँड शेवटचा जो आहे याचा आहे नाव डिन्युमेंट, ब्रीफ, ऑफन ओव्हरलॅप्स क्लायमॅक्स, एंड आहे थोडक्यात. नेक्स्ट 6th फीचर आहे गिव्स इंट्रोडक्शन ऑफ द स्टेज डिरेक्शन. स्टेज डिरेक्शन याच्यामध्ये असते. स्टेज डिरेक्शन म्हणजे काय, मगाशी सांगितलेलं आहे की स्पेशली कॉस्ट्यूम कुठले वापरले पाहिजेत, लाईट कसं असलं पाहिजे, लाईट इफेक्ट कसे असले पाहिजेत, म्युझिक कसं असलं पाहिजे, याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली असते. हे वन ॲक्ट प्लेचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. क्रिएट्स मूड ऑर ॲटमॉस्फिअर, आणि त्या ठिकाणी एक विशिष्ट ॲटमॉस्फिअर क्रिएट करण्याचं काम वन ॲक्ट प्लेमध्ये त्या सीनद्वारे केलेले असते. हॅज युनिटी ऑफ टाईम, प्लेस अँड ॲक्शन, आणि त्या ठिकाणी टाईम, प्लेस आणि ॲक्शन. टाईम म्हणजे काय, तर टाईम बाउंड असतो, कोणत्या कालावधीमध्ये एखादी स्टोरी घडलेली आहे, कोणत्या ठिकाणी ती गोष्ट घडलेली आहे आणि कोणती ॲक्शन त्या ठिकाणी परफॉर्म करणे आवश्यक आहे याचं गाईडलाईन त्या ठिकाणी दिलेली असते. हॅज सिम्प्लिसिटी ऑफ प्लॉट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲक्शन अँड युनिटी ऑफ इम्प्रेशन. ह्याचे जे काही घटनाक्रम आहे, प्लॉट मीन्स घटनाक्रम, हा सिम्पल आहे. नेक्स्ट हॅज लिमिटेड कॅरेक्टर्स. वन ॲक्ट प्लेमध्ये कॅरेक्टर्स जे आहेत हे लिमिटेड आहेत. ड्रामामध्ये अनलिमिटेड कॅरेक्टर्स असू शकतात, की जसं मेजर आहे, मायनर आहे, स्टॅटिक आहे, डायनॅमिक आहे, किंवा फ्लॅट कॅरेक्टर्स आहेत, किंवा राऊंड कॅरेक्टर्स आहेत. असे ड्रामासारखे जास्त कॅरेक्टर नसतात, या ठिकाणी लिमिटेड कॅरेक्टर्स असतात. प्रेझेंट्स अ क्वेश्चन ॲन्सर ऑफ विच आर इगरली अवेटेड बाय ऑडियन्स, आणि या ठिकाणी शेवटी एक क्वेश्चन पुट केला जातो. कुणासाठी, तर ऑडियन्ससाठी हा क्वेश्चन पुट केलेला असतो, की ज्या क्वेश्चनचं ॲन्सर ऑडियन्सनी शोधायचं असतं, असा याचा मुख्य उद्देश असतो. नेक्स्ट आता इथे तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे. तर ह्या सर्व हिस्ट्री ऑफ ड्रामा आणि वन ॲक्ट प्लेवर आधारित काही क्वेश्चन्स आहेत. 10 क्वेश्चन्स पुट केलेले आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. तर या क्वेश्चन्सचे ॲन्सर्स मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. तर याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काही कळालं असेल, किंवा तुम्ही टेक्स्ट वाचला असेल, किंवा व्हिडिओमधून, किंवा माहिती असेल, तर तुम्ही या व्यतिरिक्त सुद्धा ॲन्सर पण योग्य पद्धतीनं लिहायचं आहे, चुकीचं ॲन्सर लिहायचं नाही. आता इथे पहिला क्वेश्चन काय आहे बघा, नेम एनी 4 पिरियड्स ऑफ हिस्ट्री ऑफ ब्रिटिश ड्रामा. ब्रिटिश ड्रामा असं ब्रिटिश का म्हटलेलं आहे, तर उगमस्थान त्याचं इंग्लंड आहे, म्हणून याला ब्रिटिश ड्रामा असं म्हटलेलं आहे, किंवा इंग्लिश ड्रामा. आता इथे मी 4 पिरियड दिलेत. या व्यतिरिक्तही शिकवलेले जे पिरियड आहेत ते सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. मेडायवल पिरियड आहे, रेनेसन्स पिरियड आहे, रेस्टोरेशन पिरियड आहे, विक्टोरियन पिरियड आहे, मॉडर्न आहे, आणि पोस्ट मॉडर्न. नेक्स्ट हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा वर आधारित नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट द 4 एलिमेंट्स ऑफ ड्रामा. एलिमेंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. जे काही विविध एलिमेंट्स दिलेले होते ड्रामाचे, वेगवेगळे घटक, त्यातील प्लॉट आहे, कॅरेक्टर आहे, कॅरेक्टरायझेशन आहे, डायलॉग आहे. तुम्हाला जे काही एलिमेंट्स दिले त्यातील कोणतेही, आता इथे 4 विचारलेत, 4 लिहा. तुम्ही सर्वच लक्षात ठेवले तरीसुद्धा चालतील, जसं की डायलॉग आहे, स्टेज डिरेक्शन आहे, कन्फ्लिक्ट, थीम, हे सुद्धा तुम्ही घटक लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट द टाईप ऑफ ड्रामा इच फ्रॉम एनी 4 पिरियड्स ऑफ हिस्ट्री. प्रत्येक पिरियडमध्ये प्रसिद्ध असणारे जे काही ड्रामा आहेत हे तुम्हाला लिहायचे आहेत. आता मेडायवल पिरियडमध्ये मोरॅलिटी प्लेज प्रसिद्ध झाल्या, रेनेसन्स पिरियडमध्ये रिव्हेंज प्लेज प्रसिद्ध झाल्या, रेस्टॉरेशन पिरियडमध्ये रेस्टॉरेशन कॉमेडी प्रसिद्ध झालेली आहे, आणि विक्टोरियन पिरियडमध्ये हिरोईक ड्रामा. जे वेगवेगळे पिरियड आहेत त्यामध्ये जे काय प्रकारचं लिटरेचर डेव्हलप झालं, प्रसिद्ध झालं, हे तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट 4th क्वेश्चन आहे, कम्पेअर द फीचर्स ऑफ द कॉमेडी अँड ट्रॅजेडी. कॉमेडी आणि ट्रॅजेडी यांची जी वैशिष्ट्ये आहेत ही आपल्याला कम्पेअर करायची आहेत. कॉमेडी इज अ ह्युमरस ड्रामा विथ अ हॅप्पी एंडिंग. ट्रॅजेडी हॅज अन अनहॅप्पी एंडिंग. युजली द कॅरेक्टर्स फ्रॉम द कॉमेडी आर शोन इन जॉयफुल मोड. कॅरेक्टर्स फ्रॉम द ट्रॅजेडी गो थ्रू सम फॉर्म ऑफ सफरिंग. अशा पद्धतीनं सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता. 5th आहे, स्टेट द डिफरन्स बिटवीन पोएट्री आणि ड्रामा. पोएट्री आणि ड्रामामध्ये काय फरक आहे हे लिहायचं आहे. पोएट्री इज अ लिटररी वर्क इन विच आयडियाज आर एक्सप्रेस्ड इन रिदम, राईम अँड मीटर.
Beautiful language or poetic language is the major feature of poetry. Drama is a composition designed for performance in the theater in which actors takes the roles of characters. Drama can be written in poetic form. म्हणजे एखादा ड्रामा हा पोएटिक फॉर्ममध्ये लिहिला जाऊ असू शकतो. नेक्स्ट, स्टेट द डिफरन्स बिटवीन ड्रामा अँड नॉव्हेल. ड्रामा आणि नॉव्हेल याच्यामध्ये काय फरक आहे हे लिहायचं आहे. ड्रामा इज रिटन फॉर परफॉर्मन्स इन थिएटर. ड्रामा कॅन बी इनॅक्टेड इन थिएटर. नॉव्हेल इज ए लॉंग नरेटिव्ह स्टोरी. नॉव्हेलमध्ये काय फरक आहे ड्रामामध्ये, तर नॉव्हेल ही लॉंग नरेटिव्ह स्टोरी आहे, शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठी. नॉव्हेल्स आर रिटन फॉर द रीडर्स अँड ड्रामाज आर रिटन फॉर द ऑडियन्स. नॉव्हेलचं वैशिष्ट्य काय, तर नॉव्हेल हे रीडर्ससाठी लिहिलेले आहेत की जे त्यांनी वाचायचे आहेत, इमॅजिन करायचे आहेत. आणि ड्रामाज कशासाठी आहेत, तर परफॉर्म करण्यासाठी आहेत, त्यामुळे ते ऑडियन्ससाठी लिहिलेले आहेत. नेक्स्ट, 7th क्वेश्चन आहे डिफाईन ड्रामा. ड्रामाच्या 2 डिफिनेशन दिल्यात, त्यातील कोणतीही तुम्ही एक लिहू शकता. ड्रामा इज ए कंपोजिशन इन प्रोज फॉर्म or in poetic form in which a story is related by means of dialogues and action. Actors takes the role of characters and speak the written dialogue. किंवा दुसरी जी डेफिनेशन सुरुवातीला दिली ती तुम्ही कुठलीही एक जी लक्षात राहील ही तुम्ही लर्न करू शकता, लक्षात ठेवू शकता. 8th क्वेश्चन, एक्सप्लेन द टर्म प्लॉट. प्लॉट म्हणजे काय हे एक्सप्लेन करायचं आहे. तुम्हाला सर्व एलिमेंट्स शिकवले त्यावेळेस जे काही सांगितलेलं आहे प्रत्येक एका एलिमेंटबद्दल हे तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहा. द सिरीज ऑफ द इव्हेंट्स अकरिंग इन द ड्रामा इज कॉल्ड प्लॉट. म्हणजेच घटनाक्रम जो आहे त्याला आपण प्लॉट म्हणतो. इट हॅज बिगिनिंग, मिडल अँड एंड. देअर शुड बी कन्फ्लिक्ट इन ए प्लॉट. आणि त्या प्रत्येक घटनाक्रमामध्ये कन्फ्लिक्ट असणं आवश्यक आहे, कारण कन्फ्लिक्ट हा काय आहे, हा आत्मा आहे ड्रामाचा. नेक्स्ट आहे 9th, डिफरन्शिएट बिटवीन कॅरेक्टर्स अँड कॅरेक्टरायझेशन. कॅरेक्टर आणि कॅरेक्टरायझेशनमध्ये काय फरक आहे. मग अशी तुम्हाला टीचिंग करत असताना हे सांगितलेलं होतं, लक्षात असेलच तरी हे आन्सर दिलेलं आहे. ॲक्टर्स टेक्स द रोल ऑफ कॅरेक्टर्स. द प्रोटॅगोनिस्ट इज द मेन कॅरेक्टर अँड देअर आर अदर मायनर कॅरेक्टर्स इन द प्ले लाईक अँटागोनिस्ट अँड फ्लॅट कॅरेक्टर, राऊंड कॅरेक्टर, लाईक दिस. कॅरेक्टरायझेशन मीन्स टू रिव्हील पिक्युलरिटीज ऑफ द कॅरेक्टर्स. कॅरेक्टरची वैशिष्ट्ये म्हणजे कॅरेक्टरायझेशन. वी अंडरस्टँड पर्सनॅलिटीज ऑफ कॅरेक्टर्स थ्रू कॅरेक्टरायझेशन. आणि त्या वैशिष्ट्यांवरून आपल्याला त्या कॅरेक्टरचं वैशिष्ट्य कळतं, त्यांची पर्सनॅलिटी कळते. 10th क्वेश्चन आहे एनलिस्ट अ फ्यू रिझन्स फॉर वॉचिंग अ ड्रामा लाईव्ह ऑन द स्टेज. वॉचिंग अ ड्रामा लाईव्ह ऑन द स्टेज इज अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स. वी एक्सपिरियन्स द फिलिंग ऑफ द कॅरेक्टर्स. वी नेव्हर फॉरगेट ब्युटिफुल म्युझिक, lighting and some dialogues. Really it gives a great joy to audience. So this is the end of this video lecture, through which you can understand the history of drama and also about one act play. You can go through the text that is given 4.1 in your textbook, and also you will write down all the question answers given there. Thank you very much.